आता आणखी एक मोठी बातमी येते। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवादी आक्रमक झालेत। संविधान चौकात रास्ता रोको करत आंदोलन सुरू करण्यात आलं। 31 डिसेंबर पर्यंत विदर्भात वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी शासनाला मुदत दिली होती। 31 डिसेंबरची मुदत उलटून गेल्यानंतर आज आमरण उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी बैठक पार पडली आणि त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्या सोबत आहे। रजत, सौरभ, अजूनही रास्ता रोकोचा जो आंदोलन आहे तो सुरू आहे आणि जवळपास 50 पेक्षा जास्त विदर्भवादी कार्यकर्ते जे आहेत त्यांनी संविधान चौकावरची वाहतूक अडवून धरलेली आहे। वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, विजेचे बिल कमी करण्यात यावे, शेतीचं लोडशेडिंग कमी करण्यात यावं, सोबतच विदर्भात अनेक अर्धवट प्रकल्प आहे किंवा रेल्वेचे काही प्रकल्प अनेक वर्षांपासून जाहीर झालेले आहे, मात्र त्या संदर्भात केंद्र सरकार निधी देत नाही। अशा सगळ्या मागण्यांसाठी गेले अनेक दिवस आमरण उपोषण सुरू होता। आमरण उपोषणकडे सरकारनं प्रशासनाने कुठलंही लक्ष घातलं नाही असा आरोप करत गेले 3 ते 4 दिवस विदर्भवाद्यांचा रोष वाढत होता। आजही प्रशासनाकडून कोणी तिथे पोहोचला नाही आणि त्यामुळे विदर्भवाद्यांनी संविधान चौकावरची जी वाहतूक आहे ती अडवून धरलेली। सध्या पोलीस जे आहे ते कमी संख्येमध्ये आहे आणि विदर्भवाद्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करते, मात्र अजूनही रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। ठीक आहे, धन्यवाद रजत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।